चला मंडळी जाणून घेऊयात मुंबई आणि उपनगरातल्या त्याचबरोबर राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी। सुरुवात करूयात अर्थातच बाप्पांच्या बातमी। गणपती बाप्पा मोरया। हो, बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण जाणार आहोत चिंचपोकळीच्या चिंतामणीचं मुखदर्शन घेण्याकरता। चिंतामणी गणेश मंडळाचं यंदाचं 105वं वर्ष आहे आणि या निमित्तानं बाप्पासाठी भव्य दिव्य देखावा साकारण्यात आला। यंदा जगन्नाथपुरीचा देखावा जो आहे तो खास उभारण्यात आला आहे। मुंबईची शान म्हणत लालबागच्या राजाची पहिली झलक काल मुंबईकरांनी अनुभवली पाहिली। यंदाचा लालबागचा राजा मयुरासनावर विराजमान असून राजाने परिधान केलेला सोन्याचा मुकुट अंबानी कुटुंबियांकडून अर्पण करण्यात आला। सोन्याच्या मुकुटामुळे लालबागच्या राजाची मूर्ती अधिकच सुंदर दिसते। मुकुटाची किंमत जी आहे ती तब्बल 16 कोटी रुपये इतकी आहे। तर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकारी मंडळात रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांची सार्वजनिक मंडळाचे प्रमुख सल्लागार कार्यकारिणी समिती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। यावर्षी त्यांनी एक मंडळासाठी लालबागच्या राजासाठी या लालबागच्या राजाच्या असलेल्या श्रद्धेपायी आणि त्यांची जी भक्ती आहे त्या भक्तीसाठी त्यांनी लालबागच्या राजाच्या चरणी एक सोन्याचा मुकुट अर्पण केलेला आहे। हे जो सुवर्ण मुकुट आहे या सुवर्ण मुकुटाचे जे वजन आहे ते 20 किलो आहे आणि त्याची किंमत देखील त्या अनुषंगाने 16 करोड रुपयाच्या आसपास किंमत झालेली आहे। सर्वांनी एक मताने आम्ही असा एक निर्णय घेतला की लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यापुढील वर्षांसाठी माननीय अनंतजी मुकेश अंबानी हे मंडळाचे प्रमुख सल्लागार कार्यकारी समिती या पदावर आम्ही त्यांना विनंती केली राहण्याची आणि हे पद मंडळाने त्यांना सर्वानुमते एक मताने त्यांना आम्ही दिलेलं आहे। तर ही आमच्यासाठी आमच्या मंडळासाठी एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे असं मला वाटतं। गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारी राज्यभर सुरू आहे। गणरायाच्या पूजे अर्चेसाठी आणि सजावटीकरता खरेदीसाठी गणेश भक्तांनी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। विविध तोरणं माळा असा विविध आकर्षक सजावटीचं साहित्य जे ते साहित्याने बाजार फुलून गेलेला असून त्याच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे। राज्यातील सर्वच बाजारपेठा गणेश भक्तांच्या गर्दीनं फुलून गेल्यात। बाप्पांसाठी प्रसादाकरता अनेक दुकानांमध्ये विविध प्रकारचे मोदक देखील विक्री करता ठेवण्यात आले। गणरायाच्या आगमनाला अवघे काही तास उरलेले आहेत आणि अशातच विविध सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा सजलेल्या आहेत। तर खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाल्याचं दिसतंय। लाडक्या गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वच गणेश भक्तांची लगबग पाहायला मिळते। गणपतीच्या पूजेसाठी आणि सजावटीसाठी लागणाऱ्या दुर्वा, जास्वंद, कमळ, केवडा, गोंडा, अष्टर अशा विविध फुलांनी मार्केट सजून गेलंय। केवडा पान आहे, तुळस आहे, शमीपत्र आहे, बेलपत्र आहे, आगाडा आहे। रेट कसे आहेत? नेहमी सारखेच आहे, फक्त यावेळेस केवडा थोडा महाग आहे। 50 रुपये रेट चालू आहे। 50 रुपये एक पान 50 रुपये एक पान 50 रुपये। फुलांचे दर मात्र यंदा वधारले। मोगऱ्याचा भाव 1-2 रुपये किलो आहे आणि मोगरा म्हणून एक छोटी एक तगर म्हणून भेटते, तगरचे भाव आहेत 700 ते 800 रुपये किलो आहे। त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला थोडाफार फटका नक्कीच बसतोय। मात्र गणपतीसाठी फुलं खरेदी करायला ग्राहक हात आखडता घेत नाहीये। दुर्वा, फुलं, कमळ सर्व काही सगळं तयारी जोरदार आहे एकदम। हो जोरदार। त्यांची वाट बघतोय आम्ही यायची। गणपती बाप्पाच्या पूजेसाठी लागणारी फुलं, फळं आणि भाज्यांसह विविध साहित्याच्या खरेदीसाठी
गणेश भक्तांच्या गर्दीनं कोकणातल्या बाजारपेठांमध्ये झुंबड पाहायला मिळते. गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या आकर्षक मखरांच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. सुबक नक्षीकाम केलेली आकर्षक मखरं यंदा बाजारात पाहायला मिळतात. सजावटीसाठी जे वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांच्या माळा असतील तर अशा प्रकारचं सगळं साहित्य आम्ही प्रचंड पाऊस पडतोय तरीही उत्साहात आम्ही खरेदी केलेलं आहे. ते मार्केट इतकं भरलंय की म्हणजे काय घेऊन काही नाही, इतकी उत्सुकता लागली आता. गणपती केव्हा येणार, बाप्पा कधी घरी येणार आणि खूप मजा येते. आपल्या लाडक्या गणरायाच्या सजावटीत कोणतीही कमतरता राहू नये अशीच प्रत्येक भाविकाची इच्छा असते आणि याच भावनेमुळे बाजारपेठा गणेश भक्तांनी फुलून गेल्या. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे पाहूयात, अभिनेता निर्माता स्वप्नील जोशीच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालंय. स्वप्नील जोशी आणि त्याच्या कुटुंबियांना आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी ते कायमच सज्ज असतात आणि आज देखील मोरया रे बाप्पा मोरयाच्या जयघोषात त्यांनी आपल्या बाप्पांचं स्वागत केलेलं आहे. यावेळी कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळालं. स्वप्नील जोशी यांच्या घरी 1.5 दिवसाचा गणपती जो आहे तो बसवला जातो. तर सर्वत्र गणरायाच्या आगमनाची धामधूम सुरू आहे आणि अशातच अभिनेता रणवीर आणि दीपिकानं सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी बाप्पाची मनोभावे पूजा करत आशीर्वाद घेतलेला आहे. सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. तर मुंबईच्या दादर मार्केटमध्ये मुंबईकरांनी मोठी गर्दी केली. गणरायाच्या सजावटीकरता फुलं खरेदी करण्याकरता मोठी रेलचेल बघायला मिळते. या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण औटे यांनी. बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तास उरले असताच मुंबईकरांनी तोंबा गर्दी पाहायला मिळत आहे. आपण पाहू शकतो, मी सध्या उपस्थित आहे दादर या ठिकाणी. आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात मुंबईकर असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. याच दादर फुल मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात झेंडू असतील, इतर प्रकारचे जे फुलं असतील, मोठ्या प्रमाणात त्यांची मागणी देखील केली जाते आणि बाप्पाच्या आगमनासाठी किंवा बाप्पाच्या पूजेसाठी लागणारं जे सर्व काही साहित्य असेल, डेकोरेशनचं असेल, या सर्व गोष्टींचं या दादर येथे मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते आणि नागरिक देखील या इथे मोठ्या प्रमाणात खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पाहायला गेलं तर सकाळपासूनच या दादर विभाग फुल मार्केट येथे नागरिकांची चहलपहल पाहताना आपल्याला दिसताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एका ठिकाणी जर नागरिकांची गर्दी असेल तर दुसऱ्या ठिकाणी रस्त्यांवरती आपण ब्रिजवर पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात वाहनांची देखील रांग लागलेली आपल्याला पाहायला मिळते. आपण तसं पाहायला गेलो तर याच गर्दीवरती कोणत्याही दुर्घटना किंवा कोणतीही घटना घडू नये यासाठी देखील पोलीस देखील आपल्या ब्रिजवरून आपल्याला पाहणी करताना पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह श्रीकृष्ण औटी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. गणेशोत्सवाच्या निमित्तानं पुण्याच्या महात्मा फुले भाजी मंडई परिसरात खरेदी करता नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. लाडक्या बाप्पाच्या स्वागताची तयारी करण्यासाठी लागणारं साहित्य खरेदी करण्याकरता नागरिकांनी गर्दी केली आहे आणि या मोठ्या उत्साहानं अगदी सजावटीच्या सामानापासून तर बाप्पांच्या नैवेद्याकरता लागणाऱ्या सगळ्या सामानापर्यंत वेगवेगळ्या जिन्नसांची खरेदी जी आहे ती केली जाते. तर नाशिक शहरातील बाजारपेठ देखील जर त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर इथे देखील मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. नाशिककरांनी मोठी गर्दी केलेली आहे. नाशिक शहरातील मेन रोड, भद्रकाली, कानडे मारुती लेन या शहरातील प्रमुख बाजारपेठेत गणपती देखावे सजावटीचं साहित्य जे आहे ते खरेदी करण्याकरता नागरिकांची दरवर्षी गर्दी झाल्याचं इथे बघायला मिळतं. आणि या गणपती साहित्य जे सजावटीचं साहित्य त्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर वेगवेगळे प्रकार यंदा आलेले आहेत. ते जास्तीत जास्त वेगळ्या पद्धतीचे कसे खरेदी करता येतील याकडे त्यांचा ओढा यंदा दिसून आलेला आहे. मोदक देखील, मोदकबद्दल जर बोलायचं झालं तर अगदी वेगवेगळ्या फ्लेवरचे म्हणजे वेगवेगळ्या चवीचे मोदक, व्हॅनिलापासून तर अगदी चॉकलेट मोदकापर्यंत असे वेगवेगळे मोदक जे ते आपल्याला दुकानांमध्ये बघायला मिळतात आणि त्याची देखील नैवेद्याकरता खरेदी जी आहे ती केली जाते.
गणेश उत्सवाच्या पूर्वसंध्येला नाशिकमधील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते. प्रत्येक घरामध्ये गणेशाची स्थापना होणार आहे आणि त्यापूर्वी घरांमध्ये बसवण्यात येणाऱ्या गणपतीच्या सजावटीसाठी अशा पद्धतीचे साहित्य विक्रीची जी दुकानं आहेत ती आता गर्दीने फुलून निघालेली आहे. नागरिकांची मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला या बाजारांमध्ये फुलं विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये पाहायला मिळते. विशेषतः आर्टिफिशियल फुलं घेण्यासाठी ही गर्दी आपल्याला दुकानांमध्ये पाहायला मिळते. गेली 2 दिवस अशाच पद्धतीने बाजारपेठांमधली जी गर्दी आहे ती असल्यामुळे एक समाधानाचं वातावरण व्यावसायिकांमध्ये आहे, तर नागरिकांमध्ये देखील एक उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते. अशाच पद्धतीने बाजारपेठेचा हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर या संपूर्ण बाजारपेठेच्या परिसरामध्ये छोटी छोटी व्यावसायिकांची दुकानं आहे. नाशिकचा हा मेन रोड आणि दहीपुलाचा परिसर आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जी गर्दी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. आणखी काही दुकानं पुढे आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात ज्या ठिकाणी ही गणपतीच्या सजावटीसाठी जी लागणारी साहित्याची जी दुकानं आहे ती या परिसरामध्ये आहे आणि एक मोठी लगबग जी आहे ती बाजारपेठांमध्ये पाहायला मिळते. गणपतीला लागणारे हार असतील, मखर सजावटीचं साहित्य असेल, त्याचबरोबर फेटा असेल, अशी सगळीच साहित्य जे आहे ते या दुकानांमध्ये विकली जातात. इतर वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी नाशिकमधल्या बाजारपेठांमध्ये गर्दी पाहायला मिळते. त्याचाच हा सगळा परिणाम जो आहे तो आपल्याला बाजारपेठांमध्ये दिसून येतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. अर्थात प्रत्येकाला उत्सुकता आहे ती गणरायाच्या आगमनाची आणि अर्थात ती उत्सुकता जी आहे ती काही तासांवरती येऊन ठिपली. घरोघरी लाडके बाप्पा विराजमान होणार आहेत. अशातच आज मुंबईमध्ये अनेक ठिकाणी बाप्पांचा आगमन सोहळा पार पडलेला आहे आणि अजूनही आगमन सोहळा सुरू आहे. अनेक मंडळं आपल्या लाडक्या बाप्पाला वाजत गाजत आपल्या मंडळापर्यंत घेऊन जात आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती बाप्पा येणार याचा आनंद आणि उत्साह पाहायला मिळतोय. आणि यावेळी नुसत्या ढोल ताशांचा गजर नाही आहे, तर गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत, जयघोष करत या बाप्पांना वाजत गाजत मंडळाच्या मंडपापर्यंत नेलं जातं. सगळ्यात आवडतं खाद्य म्हणजे अर्थात मोदक. म्हणजे बाप्पाच काय तर बाप्पांपासून लहानांपर्यंत सगळ्यांनाच हे मोदक खायला खूप आवडतात. आणि त्यामुळे यंदा मी जसं वारंवार असं सांगतोय की वेगवेगळ्या चवीचे मोदक म्हणजे वेगवेगळ्या फ्लेवर्डचे मोदक जे ते आपल्याला मिष्टान्न भांडारात बघायला मिळत आहेत. आणि ते मोदक विकत घेण्यासाठी मोठी लगबग आहे. कारण अगदी साध्या मोदकापासून तर महागड्या मोदकापर्यंत ज्याची जशी यथाशक्ती खर्च करण्याची तयारी आहे तो ते मोदक विकत घेताना दिसतोय. याचबद्दल थेट मिठाईच्या दुकानातनं या वेगवेगळ्या मोदकांच्या चवीबद्दलचं वर्णन म्हणा किंवा त्याबद्दलची माहिती दिली आहे आमच्या प्रतिनिधी सुष्मिता बदाने यांनी. मूषक राजवर होऊन स्वार गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत. मग बाप्पांना मोदकांचा, गोड लाडवांचा प्रसाद तर तुम्ही देणारच ना, तर आता आपण बघतो अतिशय मोठा असा हा बुंदीचा लाडू आपल्याला पाहायला मिळतोय. बुंदीचा मोदक या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याचबरोबर करंजी पाहायला मिळते. खव्यापासून, माव्यापासून बनवलेली ही करंजी ज्यावरती बेदाणे सुद्धा आहेत. हे सर्व मोदक खरेदी करायला आलेले लोक आहेत. बाप्पासाठी खास प्रसाद खरेदी करण्यासाठी आलेल्या लोकांची प्रचंड गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. दरवर्षी जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या पद्धतीचे फ्लेवर्स हे लोकांना ट्राय करायचे असतात. उकडीचे मोदक तर सगळ्यांनाच आवडतात, पण त्याचबरोबर खव्याचे, माव्याचे मोदक घेण्यासाठी लोक इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. दरवर्षी आपण जर बघितलं तर थोडेफार भाव हे वाढत असतात. यावर्षी काय परिस्थिती आहे, खवा किंवा दूध याचे काही भाव वाढल्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला या मिठाईवर झालेला दिसतोय. भाव 5 to 7% इंक्रीमेंट होता है एवरी ईयर बिकॉज ऑफ द इन्फ्लेशन जो 8% अपना रेगुलर रहता ही है. उसके अलावा मोदक में काफ़ी वैरायटी चेंज होती रहती है. चॉकलेट मोदक, ड्राई फ्रूट मोदक, पहले से मावा मोदक और काजू मोदक का डिमांड रहता था, बट अभी गणपति बप्पा के लिए प्यार बढ़ता हुआ नजर आ रहा है. सब वैरायटी भगवान को भी ऑफर की जा रही है.
तो श्रद्धापूर्वक हम भी हर तरीके के फ्लेवर में मोदक बनाने का ट्राई कर रहे हैं. मोदक घेतलेले आहेत गणपती बाप्पासाठी. यावर्षी आमचा 2024चा गणपती आहे. चॉकलेटी मोदक आम्ही गणपती बाप्पाला अर्पण करणार आहोत. सर्व लहान मुलं पण खुश होणार आहेत ते चॉकलेटी मोदक खाऊन. आणि भाव वाढलेले दिसतात का? ठीक आहे, महागाईच्या बघता आपल्याला ते मोदक खूप छान वाटतात. नक्कीच. तर चवीसाठी थोडेसे पैसे खर्च करायला सगळे कायमच तयार असतात आणि म्हणूनच आपण बघतोय की अगदी लांबच लांब रांगा लावून लोक हे गणपती बाप्पासाठी लाडू, पेढे, मोदक खरेदी करताना आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. हे असे वेगवेगळ्या प्रकारच्या चवीचे मोदक पाहून अर्थात तुम्हाला देखील आता या क्षणाला दिवाणखान्यात बसल्या बसल्या एक तरी मोदक चाकता येईल का लगेचच्या लगेच अशी भावना तुमच्याही मनात आली आणि माझ्याही मनात आली, यात शंका नाही. पण या मोदकाला बरं का खूप विशेष महत्त्व आहे, कारण बाप्पांचं ते आवडतं खाद्य आहे. म्हणूनच डोंबिवलीमध्ये सैफ अद्वैत जोशी यांनी जगातला पहिला उकडीचा सुवर्ण मोदक बनवला आहे. हो, उकडीचा सुवर्ण मोदक. डोंबिवलीतल्या 4 रस्ता भागातील शिदुरी या उपाहारगृहात हा मोदक तयार केला गेला. विशेष म्हणजे जोशी यांनी हा मोदक तयार करण्यासाठी सारणात ओल्या नारळाचं खोबरं, गूळ, वेलची, खसखस, जायफळ, केवड्याचा अर्क आणि गुलकंद याचा वापर केला. त्याचबरोबर मोदकावर 24 कॅरेट सोन्याचा वर्ख वापरून हा उकडीचा मोदक तयार करण्यात आला. एक मोदक 120 ग्रॅम वजनाचा आहे. क्या बात आहे. चला उत्सवाचं माहेरघर पुण्यामध्ये जाऊयात. ते देखील माहेरघर जे म्हणजे अर्थात पुण्यनगरी पुणे जे ते सज्ज आहे बाप्पांच्या स्वागताकरता. उद्या गणेश चतुर्थी निमित्त घरगुती गणपतीसह सार्वजनिक गणेश मंडळे जी ती लाडक्या बाप्पाच्या स्वागताकरता तयार आहेत. पुण्यातील गणेश उत्सवाच्या बाबतीत म्हणायचं तर मानाचे 5 गणपती आणि इतर प्रमुख गणेश मंडळांची गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा यावर्षी सुद्धा जपण्यात आली आहे. यावर्षी देखील सार्वजनिक मंडळांकडून आकर्षक देखावे साकारण्यात आले. त्यामुळे पुण्यनगरी पुण्यात गणपती उत्सवाचा माहोल कायमच वर्षानुवर्ष म्हणजे याला अनेक वर्षांची परंपरा आहे. जे मानाचे 5 गणपती आहे त्या मानाच्या 5 गणपती करता तर म्हणजे त्याच्या दर्शनाकरता तर मोठी गर्दी झाल्याचं आपण बघतोच. पण त्याचबरोबर इतरही जी सार्वजनिक गणपती मंडळ ज्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती असेल आणि इतरही जे काही महत्त्वाचे गणपती तिथं देखील भाविक आवर्जून जातात आणि ढोल तासांचा गजर जो आहे त्याचं तर कौतुक करायलाच पाहिजे.